हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज बघा, आज मी तुमच्याशी शेअर करते ही आमची डीमार्टची एक छोटीशी डेट। कारण बघा, घरातलं थोडंसं सामान संपलं होतं, खाऊचं म्हणा किंवा गहू वगैरे, त्यासाठी मग आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये शॉपिंग करण्यासाठी। आणि हे तर सगळेजण ॲग्रीच असतील की घरी गेल्यानंतर डीमार्टमधून खूप कंटाळा येतो जेवण बनवायचं, तर त्यासाठी आज आम्हीही बाहेर खायचं ठरवलं होतं। पण त्याआधी सगळं सामान आम्ही व्यवस्थित घरी पोचवलं। मला वाटलेलं बाईकने जाईल सगळं, बट नाही पॉसिबल झालं, म्हणून मी रिक्षा केली। आणि आमच्या घरापासून जवळच आहे 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती डीमार्ट, त्यामुळे बरं पडतं। तर नंतर मग आम्ही गेलो सामान वगैरे ठेवून घरी व्यवस्थित। त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर खाण्यासाठी काहीतरी, कारण खूप दिवस झाले होते बाहेरचं काही असं चायनीज खाल्लं नव्हतं। आणि ह्या लोकांचं चायनीज खूप फेवरेट आहे। एक आमची म्हणजे एक स्पॉट आहे, तिकडचं चायनीज एकदम भारी असतं। तर चला तुम्हाला मी दाखवते तिकडचं चायनीज कसं आहे ते। तर ह्या दोघींना आधी आल्यानंतर स्कूलमधून पिकअप केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो रेस्टॉरंटमध्ये। तर हे आहे ते स्पॉट जिथे आम्हाला खूप असं छान चायनीज आम्ही तिकडचं एन्जॉय करतो। आणि बघा, इथे ना कोणत्याही हॉटेलमध्ये जावा, कोण कोणाच्या बाजूला बसणार, मी मम्मीच्या बाजूला बसणार, मी पप्पाच्या बाजूला बसणार, ह्याच्यावरून तर आमच्या घरामध्ये खूप भांडणं असतात। मी इथे बसणार, मी तिथे बसणार, ह्याच्यामध्येच आमचं एक 5-10 मिनटं निघून जातात कुठे बसायचं आहे डिसाईड करण्यासाठी। कारण आमची जी छोटी आहे ती खूप बदमाश आहे आणि तिला उगल्या केल्याशिवाय तिचा दिवसच जात नाही। त्याच्यामुळे मग आता बसलो आम्ही व्यवस्थित। आणि बघा, आमचं आहे ना एक फेवरेट म्हणजे असं फिक्स डिश आहे, चिकन ट्रिपल राईस आणि प्लस काहीतरी एक स्टार्टर, बस त्याच्यावरतीच आमचं फुल होऊन जातं सगळ्यांचं। तर हे आहे ते स्टार्टर, तुम्हाला मी जे बोलली ते ॲक्च्युली प्रॉन्स आणि चिकन मसाला असं कोटिंगवाला फ्राय, प्लस त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही टाईप। तर असं आम्ही स्टार्टर इथून घेतलेलं होतं। आणि त्याच्यानंतर मग जो मी तुम्हाला बोलली चिकन ट्रिपल राईस जो आहे तो एक फुल आम्हाला चौघांनाही एकदम इनफ होतं, फुल पोट भरतं। आणि थोडीशी नौटंकी केल्याशिवाय हिचा दिवसच कसा जाईल ना। तिला पेप्सी प्यायची होती, पण तिची पेप्सी पिण्याची स्टाईल बघा। त्याच्यानंतर मग इकडे बाजूला दीदीच्या खोड्या काढण्याची तिची कामं चालू होती। तुझं किती संपलं आहे, माझं किती संपलं आहे, त्याच्यावरती तिचा खूप फोकस असतो। आणि तिने जे हातात घेतलं ते हिला पाहिजेच असतं हातामध्ये, त्याच्याशिवाय तर तिला जमतच नाही। तर अशी आमची नोकझोक चालू असते आमच्या दोघींची। त्याच्यामध्ये चौकं असं नको करू, तसं नको करू, बोलण्यामध्येच आमचा अर्धा टाईम निघून जातं। तर तुमच्या पण घरामध्ये असं होत असेल ना, 2 बहिणी असतील त्यांच्यामध्ये अशी नोकझोक, तर मला कमेंट करून नक्की सांगा, असं तुमच्याकडे पण होतं का? आणि खरंच हे खूप म्हणजे असं मेमरेबल क्षण असतात। आपण हे असं कॅप्चर केल्यावरती आपण नंतरसुद्धा बघू शकतो की किती छान टाईम स्पेंड केला होता आपण। आणि मला तरी कॅप्चर करायला खूप आवडतं। आणि मी आता हे यूट्यूबमार्फत तर मला खूप मस्त एक प्लस पॉईंट झालेला आहे की मी ते कॅप्चर, माझे मेमरीज कॅप्चर करून ठेवू शकते, माझ्या लाईफमधले चांगले चांगले क्षण मी कॅप्चर करून ठेवू शकते। आणि हे खूप छान तुमच्या घरात सुद्धा कारण आपण छोटीसारखं नौटंकी कॅरेक्टर असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर कसे वाटतं तुम्हाला माझे ब्लॉग, नक्की सांगा। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। बाय।